माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस ग्रामपंचायतीमध्ये सरपंचानं मनमानी कारभार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। त्यामुळे आज खरं तर गांधी जयंती निमित्तानं खरं तर ग्रामस्थांनी खरं तर निषेधाच्या घोषणा द्यायला सुरू केल्या। आपण बघू शकतो की माळशिरस फोंडशिरसच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर सगळे ग्रामस्थ आता एकत्र होत त्याने खरं तर जोरदार घोषणाबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ज्या काही योजना आहेत त्या सरपंचानं स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि कुटुंबासाठी लाटल्याचा खरं तर या ग्रामस्थांचा आरोप आहे। अनेक काही ग्रामस्थ आता आपल्या बरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी आता नक्की? आज हे फोंडशिरस गावचे सरपंच पूर्ण त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून सगळे काय असेल ती योजना स्वतःच्या कुटुंबाने नातेवाईकांकडे पोहोचवलेल्या आहेत आणि त्याच्यावर प्रशासनाने दुर्लक्ष पूर्ण केलेलं आहे। तरी त्याच्यावर पूर्ण कडक कारवाई व्हावी, त्याच्यावर लक्ष द्यावं हीच माझं मत आहे स्वतःच। तुम्ही काय सांगताल, काय नक्की काय मनमानी कारभार झालेला आहे? साहेब विविध योजनेतून फंड आलेला गावातून योजना आलेल्या या सगळ्या योजना फक्त स्वतःच्या हितासाठी फक्त ग्रामसेवक आणि सरपंच वापरत आहे आणि यांनी आलेले सगळे हायमास्ट दिवे स्ट्रीट लाईट असतील किंवा गोरगरिबासाठी जनतेसाठी दलित वस्तीसाठी अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी न बसवता अन्य ठिकाणी बसवलेले आहेत आणि गोरगरीब जनतेला फक्त अंधारात ठेवण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे सगळ्या गोष्टींचा विनियोग स्वतःच्याच फक्त हितासाठी वापरलेला आहे। तुम्ही काय सांगताल? PM घरकुल आलेले आहेत ते गोरगरिबांना एससी समाजाला, तर त्यांच्या 4 पिढ्या त्याच जागेवरती गेल्या, पण आता त्यांना घरकुल बांधून देत नाही। तर ती घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्यावी असं आमचं मत आहे सगळं गावकऱ्यांचं। सरपंचावर कारवाई व्हावी अशी हो इच्छा आहे। मनमानी कारभार आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। काय मागणी? जे गरीब आहे ते लाभार्थी जे PM आवास योजनेचे त्यांना जी जागा आहे त्यांना त्या जागेवरती घरकुल बांधण्यासाठी जे प्रयत्न करावं होतं सरपंचांनी ग्रामसेवकांनी ते करायला पाहिजे पूर्णपणे। असं ना आमची जी बॉडी आहे ती सगळी सहकार्य करेल की त्यांनी बाबा ते जे गरीब लोक आहेत ते एससी समाजाची जी लोक आहेत ते टोटल फोंडशिरस मध्ये त्यांची जवळजवळ 80-90 घरकुल आता सध्याला आलेले आहेत, त्यांना जागा नाही। जे आता ते पिढ्यानपिढ्या तिथंच राहत आहेत तर त्यांना ती जागा तिथली उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत बॉडीनं सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि जे 14 मेंबर आहेत 15 मेंबर त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून ती जागा बाबा त्यांना उपलब्ध करून त्या जाग्यावर कलेक्टरकडे परवानगी आणून ती जागा मिळवून द्यावी ह्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी करावा अशी माझी नम्र विनंती। आज काय नक्की आंदोलन जे झाले, कशाचं आंदोलन, काय केलं तुम्ही? साहेब माहिती अधिकार या प्रकारामध्ये याच्याबद्दल संपूर्ण विचारणा केल्या असताना फक्त थातुरमातुर उत्तर द्यायची, माहिती प्रशासनाकडून आपण मागितल्यानंतर माहिती अधिकाराखाली माहिती तर द्यायचीच नाही, उडवडीचे उत्तर द्यायची, त्याच्यावर ते अपील जरी झालं तरी साहेब अद्यापर्यंत माहिती मिळेली नाही। आणि शासकीय निधी भले आमदार फंडातून येत असू द्या किंवा खासदार फंडातून आलेले दिवे असू द्या, एकही दिवा डेस्टिनेशनला बसवलेला नाही। सगळे दिवे हे आपापल्या सोयीनुसार आपापल्या नातेवाईकांच्या घरी बसवले। रस्ते येऊ द्या, रस्ता बी आपल्याच घरी, काही येऊ द्या, योजना आल्या की त्यांच्याच घरी, मोठ्या मोठ्या योजना सगळ्या मोठ्या MGPची योजना असेल, जलसंधारणची योजना असेल, पाणी पुरवठ्याची योजना असेल, या सगळ्या योजना फक्त आपल्या स्वतःच्या फक्त हितासाठी। पाण्याची टाकी असेल, पाण्याची टाकी एकाच बक्षीस पत्रावरती साहेब 5-5 योजना फक्त एकाच जागेवर घेतलेल्या आहेत साहेब। नियम वाटी सगळ्या धाब्यावरती बसून एकच बक्षीस पत्र त्याच्यावरती 5-5 योजना, ते योजना बारकी नाही। आता काय तुमची मागणी काय आता ग्रामस्थांची? माझी मागणी एवढीच आहे की ह्या ग्रामपंचायतची खाती चौकशी आणि खाती चौकशी झाली पाहिजे आणि सगळे पारदर्शकता लोकांच्या समोर आली पाहिजे। जे काही ह्यांनी बोगसगिरी केली असेल, अपार केला असेल किंवा काय केलं असेल ह्याची सखोल चौकशी होऊन संविधानावरती कठोर कारवाई होऊन त्यांना प्रशासनाच्या कारवाई झाली पाहिजे। आणि जर असं नाही झालं तर येत्या आगामी 10 ते 15 दिवसामध्ये तीव्र आंदोलन छेडून ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचं काम आम्ही करणार आहे। आपण बघितलं असेल की आता ग्रामस्थ सगळे संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सरपंचाच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली पाहायला मिळते। लवकरच सरपंचावर कारवाई व्हावी, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे। फोंडशिरसहून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।